तर मनोज जरांगे पाटील यांनी सरकारवर गंभीर आरोप केलाय। सरकारनं मराठे संपवण्याचा कट रचल्याचं जरांगेंनी म्हटलंय। राज्यात सरकारपासून एक कट शिजला गेला, नोंदी त्यांनीच द्यायच्या आणि रद्द सुद्धा त्यांनीच करायच्या, मला एकटा पडावा म्हणून सरकारनं जाणून बुजून कट रचला, आरोप जरांगेंनी केला। तर दुसरीकडे फडणवीसांनी देखील जरांगेंच्या इशाऱ्यानंतर स्पष्टीकरण दिलंय। सरकारच्या सांगण्यानं प्रमाणपत्र रद्द होत नाहीत, ही कायदेशीर प्रक्रिया असल्याचं मुख्यमंत्री फडणवीसांनी म्हटलंय। मोठं मात्र त्यांनी व्हायचं, येऊस्तर पाय सोडायचे नाही निवडून येऊस्तर, आणि एकदा त्याच्यावरती बसलं की मराठ्यांचा घात करायला सुरुवात करायचं। 5 वर्ष त्यांच्या ध्यानात नाहीये। ठीक आहे, एखादी गलती मराठ्याकडून झाली असेल तुम्हाला निवडून द्यायची, पण पुढे आणखी 2029ला आमच्याच हातात येत तुम्ही। आम्ही एवढा मोठा बदला घेऊ तुमचा, हे तुमच्या आयुष्यातही तुम्ही कधी बघितलं नसेल की कांड्यावर मोजणे इतके सुद्धा लोक युती सरकारचे निवडून आले नाहीत। त्याच्यामध्ये आक्षेप असेल तर तो जरूर बघण्यात येईल। जे काही वरिष्ठ अधिकारी असतील ते वरिष्ठ अधिकारी त्याच्यामध्ये बघू शकतील की बाबा त्याच्यामध्ये काही योग्य प्रक्रिया पूर्ण केली आहे की नाही, ते आपल्याला बघता येणं शक्य आहे। याच्यामध्ये अपीलची पण तरतूद आहे, ते अपील पण करता येणं शक्य आहे। म्हणजे सांगायचं झालं तर आम्ही सत्तेत आहोत, पण भाजपच्याही अनेक नगरसेवकांचे किंवा जिल्हा परिषद सदस्यांचे त्या ठिकाणी प्रमाणपत्र हे जात पडताळणी समितीने रद्द केले आहेत। तर याच्यामध्ये कुठलाही पॉलिटिकल दखल नसतो। सुप्रीम कोर्टाच्या निर्देशाप्रमाणे ही ज्युडिशियल प्रोसेस आहे, क्वासाय ज्युडिशियल प्रोसेसमध्ये हे काम त्या ठिकाणी होत असतं।